पावसाळा आला की रानावनात उगवणारी ही कारटुलेची भाजी दिसायला साधी पण चवीला एकदम भारी असते बरं का। आमच्या साताराच्या बाजूला तर या रानभाज्यांची वेगळीच मजा असते। सातारा भागात डोंगरदऱ्या खूप असल्यामुळे ही रानभाजी खूप मिळते। तर चला बनवूया कारटुलेची भाजी। तर हे कारटुले असे असतात, तर ते एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे। मी दाखवते त्याप्रमाणे चिरून त्यातील बिया काढून घ्यायच्या आणि चिरून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी ओतून मीठ टाकून ठेवून घ्यायच्या। तर आपण सगळ्या चिरून मीठ टाकून घेऊया। तर भाजी बनवण्यासाठी इथे कांदा, शेंगदाण्याचे कूट, लाल तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला, धनेपूड आणि लसूण खोबऱ्याचं वाटण घेतलं। ते तेल गरम करून घेऊया। तेलामध्ये चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। कांदाही चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। आणि ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते, चवीला पण खूप छान लागते। तर ते कांदा भाजून झाला, आपण यामध्ये लसूण खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया। हे वाटण पण चांगलं भाजून घ्यायचं। आणि कारटुलेची भाजी खाण्याचे फायदे, कारटुले खाल्ल्याने रक्त वाढते, पोट साफ होते, हाडे मजबूत होतात। तर इथे मसाला भाजून झाला आहे, आपण यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया। तेही चांगले भाजून घ्यायचे आणि मसाले करपू नये म्हणून आपण त्यामध्ये थोडे पाणी टाकून घेऊया। अगदी थोडे पाणी टाकून घ्यायचं। एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे मसाले आपले करपणार नाही। तर आता यामध्ये परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची कारटुले आणि तेही चांगले तेलावर परतून घ्यायचे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट एकदा मिक्स करून घ्या। आणि ह्या भाजीला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे फक्त पाण्याचा असा हापका द्यायचा। ही भाजी पटकन शिजते, त्यामुळे जास्त पाणी लागत नाही। जास्त पाणी ओतलं तर ती भाजी पचपचीत होईल, त्यामुळे पाण्याचा थोडा हापका द्यायचा आणि झाकण टाकून घ्यायचं। 5 मिनिटात भाजी शिजते। तर बघा इथे तयार झाली आपली कारटुलेची भाजी। तुम्ही कारटुलेची भाजी खाल्ली आहे का? आणि तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा। आणि शुभांगीज किचनचे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।